तुम्ही मासवडी किंवा पाटवडी रस्सा खाल्लाच असेल, पण कधी सातपुडच्या पाटवड्या खाल्ल्या आहेत का? वेलकम टू तेजल्स न्यूट्री बाईट्स. आज मी आईकडून सातपुडच्या पाटवड्या कशा बनवायच्या ते शिकणार आहे. चला तर मग तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करते. सातपुडच्या पाटवड्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी त्याचं स्टफिंग बनवूयात. स्टफिंगसाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून त्यात एक बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की कांदा एका साईडला करून त्याच पॅनमध्ये 1 टेबलस्पून खसखस 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून तीळ घालून तीळ देखील तांबूस रंगावर आपल्याला परतून घ्यायची आहे. तीळ भाजून झाली की अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घालून तो देखील आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. आता हे सर्व जिन्नस एकत्रित करून यामध्ये आपल्याला लाल तिखट, गोडा मसाला, थोडंसं मीठ, धनेपूड घालून हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थंड झालं की एका मिक्सर जारमध्ये काढून पल्स मोडवर याची जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. स्टफिंग तयार आहे. पाटवडी बनवण्यासाठी आता एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालून तेल गरम झालं की त्यात जिरे, हिंग, हळद, थोडंसं लाल तिखट, थोडं मीठ घालून नंतर साधारण 1.5 वाटी यात पाणी ॲड करायचं आहे. पाण्याला एक उकळी आली की त्यानंतर 1 वाटी बेसन आणि 1 टेबलस्पून यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि हे ॲड करून झालं की कंटिन्युअसली आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हे चाळत राहायचं आहे, जेणेकरून यात गाठ पडणार नाही. आणि असं चाळता चाळता याचा एक गोळा तयार झाला की हा गोळा आपल्याला एक 3 ते 4 मिनिट झाकण लावून वाफवून घ्यायचा आहे. आता एक साधारण 3-4 मिनटं झाली आहेत आणि हा गोळा छान वाफून तयार आहे. आता या पिठाची आपल्याला एक पारी लाटून घ्यायची, एक पोळी लाटून घ्यायची. तर एका प्लास्टिकवर तेल लावून त्यानंतर हा गोळा काढून हलक्या हाताने याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून झाली की त्यावर पोळी जरा जाडसर लाटायची आहे, खूप बारीक नाही किंवा खूप जाडही ठेवायची नाही आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला तयार सारण यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. सारण स्प्रेड करून झालं की हलक्या हाताने याचा एक रोल बनवायचा आहे. रोल बनून झाला की आपल्याला हव्या त्या जाडीच्या याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे. आपली सातपुडची पाटवडी तयार आहे. आता यासोबत लागणारी मसाल्यातली आमटी बनवूयात. आमटी बनवण्यासाठी आधी आमटीचं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालून एक बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरं ॲड करायचं आहे. एक अर्धा वाटी खोबरं तेही आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. हे दोघे थंड झाले की एका मिक्सर जारमध्ये कांदा, खोबरं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, त्यानंतर धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, गोडा मसाला हे घालून आपल्याला याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार आहे. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद हे घालून आपल्याला तयार वाटण घालायचं आहे. वाटण घालून हे आपल्याला एक 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे, जोवर त्याच्यातलं तेल रिलीज होत नाही. तेल सुटायला लागलं म्हणजे आपलं वाटण प्रॉपर शिजलेलं असतं. सो तुम्ही व्हिडिओत बघू शकता, इथं प्रॉपर तेल सुटलं आहे म्हणजे आपलं वाटण रेडी आहे. आता यामध्ये आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीची आमटी बनवण्यासाठी गरम पाणी ॲड करायचं आहे. इथं मी साधारण 1.5 ग्लास गरम पाणी ॲड करते आहे.
सो ते योग्य कन्सिस्टन्सीचं बनेल. आणि पाणी ॲड करून झालं की चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, आपण प्रत्येक स्टेपवर थोडं थोडं मीठ घालत आलेलो आहोत, त्यामुळे मीठ त्या हिशोबाने आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. मीठ घालून झालं की याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की आपली आमटी तयार. आता ही आमटी तयार झालेली आहे. तयार आमटी आपण एका प्लेटमध्ये सातपुडच्या पाटवड्यांवर घालूया आणि सर्व करूया. आपल्या सातपुडच्या पाटवड्यांची आमटी सोबतच ज्वारीची भाकरी, भात. अशा पद्धतीने आपली ही पारंपरिक सातपुडच्या पाटवड्यांची आमटी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.